नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊज एकदम परफेक्ट शिवता येते, एकदम व्यवस्थित ब्लाऊज स्टिचिंग करता तुम्ही, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुमची काही चूक होत नाही, पण ब्लाऊजचा पुढचा आणि मागचा पार्ट यामध्ये कमी जास्त होत असतं। तर ते का होतंय हे आपण आज बघणार आहोत। ठीक आहे, मी तुम्हाला असे बरेच व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे की तुम्हाला बॉडी स्ट्रक्चरनुसार काम करायचं आहे। दोन मेथड मी तुम्हाला सांगत आलेली आहे। आपल्या जो चॅनल आहे या चॅनलवरती दोन मेथड प्रमाणे तुम्हाला सर्व काही व्हिडिओ मी शेअर करत आलेली आहे। तर बघा, पहिली जी मेथड आहे ती आहे आपली चार्टनुसार। ठीक आहे, चार्टनुसार पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि बॉडी स्ट्रक्चरनुसार पण मी शिकवलेलं आहे। बघा मैत्रिणींनो, बॉडी स्ट्रक्चरनुसार आपल्याला जर गळा रुंदी घ्यायची आहे ती 4 इंच घ्यायची असते आणि चार्टनुसार जर काम करायचं आहे तर तिथे 2.25, 2.5, 3 अशा पद्धतीची गळ्याची रुंदी घ्यायची असते। तर मैत्रिणींनो, आज आपण जे बघणार आहोत ते बघणार आहोत की मागचा आणि पुढचा पार्ट यामध्ये कमी जास्त का होतंय। ठीक आहे, तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे। आणि हो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात। बघा मैत्रिणींनो, ब्लाऊज एकदम परफेक्ट तुम्हाला शिवता येते, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होत आहे, पण मागची आणि पुढची उंची यामध्ये कमी जास्तपणा होतोय। तर मैत्रिणींनो, कमी जास्त होतच, त्याला कारण आहे आपला पुढचा जो शेप असतो तो कर्व मध्ये असतो आणि मागचा जो शेप असतो तो प्लेन असतो। ठीक आहे, पण खूप जास्त कमी जर होत असेल मागचा पार्ट पुढच्या पार्ट पेक्षा तर ते योग्य नाही। ठीक आहे, तर मग कशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे ते आपण आता बघणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, डमीवरून मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगू शकते, त्यामुळे मी इथे डमी घेतलेली आहे। बघा, पुढचा जो शेप असतो आपला हा अशा पद्धतीचा कर्व मध्ये असतो। ठीक आहे, हा कर्व असतो, त्यामुळे पुढची जी उंची आहे ही मागच्या उंचीपेक्षा 1 इंच आपल्याला जास्त घ्यायची असते। आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम येईल की मग जर आपण चार्टनुसार घेत असाल, चार्टनुसार जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला जशी उंची आहे तशीच तुम्हाला घ्यायची आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन प्रकारे समजवणार आहे। ठीक आहे, एक तर चार्टनुसार आणि एक आपलं बॉडी स्ट्रक्चरनुसार। ठीक आहे, सगळ्यात अगोदर चार्टनुसार बोलूया। चार्टनुसार जर तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला नॉर्मल जशी आपली उंची पाठीमागची आहे तशीच पुढची पण घ्यायची आहे। ठीक आहे, फक्त मग त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा कमी जास्त बदल करावा लागतो पॅटर्न कटिंग करताना। पॅटर्न कटिंग केल्यानंतर जेव्हा आपण ते कपड्यावरती ठेवतो तेव्हा आपल्याला एक्स्ट्रा पार्ट कट करावा लागतो। ते कसं कटिंग करायचं आहे त्याच्यासाठी मी भरपूर सारे व्हिडिओ माझे टाकलेले आहेत, तुम्ही चेक करू शकताय, तिथे जाऊन तुम्ही बघू शकताय। ठीक आहे, आता आपण इथे एक झालं आपलं चार्टनुसार, आता आपल्याला बघायचं आहे बॉडी स्ट्रक्चरनुसार। तर बॉडी स्ट्रक्चरनुसार आपल्याला कसं माप घ्यायचं आहे, पुढचा जो पार्ट आहे आपला, समजा पाठीमागून उंची मोजत असताना आपण पाठीमागून जर उंची मोजली तर आपण किती घेणार आहोत। तर बघा, इथे माझी जी उंची येते डमीवरून मी घेणार आहे, डमीची उंची मी इथे घेतलेली आहे 14 इंच। ठीक आहे, हे बघा बॅक पार्टला मी 14 इंच इथे उंची घेतलेली आहे। ठीक आहे, तीच आपल्याला जर का फ्रंट पार्टला घ्यायची आहे तर ती कशी घेणार आहोत, तर फ्रंट पार्टला आपण घ्यायचं आहे 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजे फ्रंट पार्टला आपण उंची घेणार आहोत 15 इंच। ठीक आहे, तर बघा का घ्यायचं आहे तसं, हे बघा मी बरोबर मध्य सेंटरवरती इथे टेप पकडलेला आहे, मध्य सेंटरवरती टेप पकडून आणि मग इथून मी हे बघा हा असा कर्व घेतलेला आहे। कर्व घेतल्यानंतर माझी 14ची उंची येते, इथे मला घ्यायची आहे 15। ठीक आहे, का घ्यायची आहे, पुढचा जो शेप आहे हा आपला कर्व मध्ये असतो आणि तो कर्व मधला जो शेप आहे तो आपला परफेक्ट जागेवरती यावा म्हणून आपल्याला पुढची जी उंची आहे ती एक्स्ट्रा घ्यायची आहे। ठीक आहे, आलं असेल तुमच्या लक्षात। जर तुम्ही बॉडी स्ट्रक्चरनुसार काम करताय तर तुम्हाला ही मेथड वापरायची आहे। ठीक आहे, बॉडी स्ट्रक्चरनुसार काम करत असाल तर ही मेथड वापरायची आहे।
नेक्स्ट आता बॉडी स्ट्रक्चर नुसार तुम्हाला शोल्डर कसं घ्यायचं आहे। शोल्डर आपले 3 टाईपचे असतात। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते 3 टाईपचे आपले शोल्डर असतात। एक स्ट्रेट असतं, एक थोडंसं खाली झुकलेलं असतं आणि एक एकदम खाली झुकलेलं असतं। ठीक आहे, तर बघा आता इथे बॉडी याचं जे आहे आपले डमीचं जे आहे ते असं खाली झुकलेलं आहे हलकं, आणि माझं जे आहे ते बऱ्यापैकी खाली झुकलेलं आहे। दिसत असेल तुम्हाला, माझं बघा आणि डमीचं बघा। डमीचं जे आहे ते हलकंसं असं खाली आहे, पण माझं हे बऱ्यापैकी झुकलेलं आहे। जास्त जर का तुमचं शोल्डर झुकत असेल तर त्याला नॉड लावण्याची गरज असते, म्हणजे असते, त्याला पर्याय नाही। ओके, जास्त जर का तुमचं शोल्डर झुकत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जी मी तुम्हाला सांगते गळ्याची रुंदी 4 इंच घ्या। जर तुमचं शोल्डर जास्त झुकणार असेल तर तुम्हाला 3.5 इंचाची गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि नॉड तिथे लावावीच लागणार आहे। ठीक आहे, तेच जर का अशा स्वरूपाचं तुमचं शोल्डर असेल, जसं आपलं हे आता डमीचं आहे, डमीनुसार जर का तुमचं शोल्डर असेल तर तुम्हाला इथे नॉड लावण्याची गरज नाहीये। तुम्ही इथे 4 इंच गळ्याची रुंदी जरी घेतली तरी पण तुमचं परफेक्ट ब्लाउज बसणार आहे। ठीक आहे, कुठेच काहीच कमी जास्त होत नाही। ओके, तर बघा आपण उंची इथे बघितलेली आहे आणि शोल्डर विषयी आपण बोललेलो आहोत। ठीक आहे, बाकी माप तर मी बरेचसे तुम्हाला सांगितलेले आहे, ज्याच्यामध्ये येतं अपेक्स पॉइंट, अंडर बस्ट, परत फ्रंट क्रॉस, बॅक क्रॉस, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माप घेणं गरजेचं आहे जर तुम्ही बॉडी स्ट्रक्चर नुसार काम करत असाल तर। ओके, नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे आपला मैत्रिणींनो तो बॉडी स्ट्रक्चर नुसार येणार आहे। बॉडी स्ट्रक्चर नुसार मी तुम्हाला पुढचा एक नवीन पॅटर्न शिकवणार आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासाठी हे जे आपलं चॅनल आहे दीप्स टेलरिंग नाशिक, याला तुम्हाला सबस्क्राइब करायचं आहे। बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशा नवीन नवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे। आणि हाचा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, एक छोटीशी कमेंट आपल्याला नक्की करायची आहे। ठीक आहे, तर बघा आपण काय बघितलं, उंची आणि शोल्डर, त्यानंतर माप बघायचे आहे आपल्याला एपेक्स पॉइंट। एपेक्स पॉइंट आपला इथे येतो, अंडर बस्ट आपला इथे येतो। ठीक आहे, त्यानंतर फ्रंट क्रॉस इथून घेत असतो, फ्रंट क्रॉस घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं असतं ते अपर बस्ट, अपर बस्ट घेतल्यानंतर घ्यायचं असतं बस्ट साईज, बस्ट साईज आपली इथून असते, त्यानंतर वेस्ट साईज घ्यायची असते। ठीक आहे, एवढे माप आपल्याला घेणं गरजेचं असतं जर तुम्ही बॉडी स्ट्रक्चर नुसार काम करत असाल तर। आणि माझ्या मतानुसार तर, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून मी तुम्हाला सांगते, माझ्या मतानुसार कुठल्याही प्रकारच्या चार्ट नुसार काम न करता बॉडी स्ट्रक्चर नुसार जर तुम्ही काम केलं तर तुमच्यासाठी एकदम ते परफेक्ट राहणार आहे, सोपं राहणार आहे। याचं कारण आहे मैत्रिणींनो, प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी असते, सेम नसते। चला आता 32 इंचाचं तुम्ही माप घेताय आणि तसंच एक लेडीचं तुम्ही ब्लाऊज शिवला आणि तसंच सेम तुम्ही दुसऱ्या लेडीचं पण 32 इंचानुसार माप घेऊन शिवतायत, तर तिच्या प्रत्येक मापामध्ये काही ना काही बदल असतो। एक तर एखादी लेडीज जास्त बुटकी असते, एखादी जास्त उंच असते, तिच्या प्रत्येक शेपमध्ये बदल असतो, तिच्या अपेक्स पॉइंटमध्ये बदल राहणार आहे, तिच्या फ्रंट क्रॉसमध्ये बदल राहणार आहे, तिचं शोल्डरमध्ये बदल राहणार आहे। तर तुम्ही एकच माप तुम्ही वेगवेगळ्या लोकांना कसं काय यूज करू शकताय? नाही यूज करू शकत मैत्रिणींनो, नाही यूज करू शकत आणि ते होणारही नाहीये। त्याच्यामुळे माझं जर स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की तुम्हाला बॉडी स्ट्रक्चरनुसारच काम करायचं आहे। पण बऱ्याचशा लेडीजला चार्ट हवा असतो, बऱ्याचशा लेडीजला असं नकोय, मला हे पाहिजे, त्यामुळे मी चार्टनुसार पण शिकवत आलेले आहे। ते पण ब्लाऊज परफेक्ट बसतं, परफेक्ट बसत नाही असं नाही, पण आपण काय करतो, एकच पॅटर्न काढायचं, पॅटर्न काढण्याचा कंटाळा, त्यामुळे एकच पॅटर्न आपण खूप साऱ्या क्लायंटला लटकवत असतो। सिंपल भाषेत सांगितलं तर एकच पॅटर्न खूप साऱ्या क्लायंटला आपण चिपकून देत असतो, तसं करू नका मैत्रिणींनो। त्यामुळे काय होतं माहिती का, नवीन नवीन खूप छान छान ब्लाऊज बसतात, आपल्याकडे कस्टमर येतात, पण हळूहळू कस्टमर येणं कमी होऊन जातं, कारण हळूहळू आपण आपल्यामध्ये काही ना काही हे बदल होत राहतात, त्यांच्या स्वतःमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये बदल होतात आणि आपण तेच पॅटर्न त्यांना चिटकवत राहतो, त्यामुळे त्यांना ते पॅटर्न जे आहे ते व्यवस्थित बसत नाही।
म्हणून बॉडी स्ट्रक्चरनुसार काम करायचं आहे. म्हणजे जशी आपली बॉडी आहे त्यानुसार आपल्याला माप घ्यायची आहे, त्यानुसार आपल्याला पॅटर्न काढायचा आहे आणि मग आपल्याला काम करायचं आहे. दिवसातून जर 10 ब्लाउज शिवत असाल तर 7च शिवा, पण व्यवस्थित शिवा. ओके. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी समजला असेल मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. तर उद्याचा जो व्हिडिओ आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडी स्ट्रक्चर नुसारच मी तुम्हाला पॅटर्न शिकवणार आहे. एक नवीन आणि युनिक पद्धतीचं पॅटर्न शिकवणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ तुम्हाला स्किप नाही करायचा आहे आणि आजचा पण नाही करायचा आहे. आजचा पण व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांचे धन्यवाद. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत बाय बाय.